नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पहा मुलांनो, आज मी तुमच्याशी थोडेसे एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे। पेपर सुरू आहेत, परीक्षा सुरू आहे, बोर्ड एक्झामचा अभ्यास सुरुवातीपासून काही मुलांनी केला असेल, काही जणांनी 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून करायला सुरुवात केली असेल। पण पेपर सुरू असताना स्वतःला कॉन्फिडंट कसं ठेवायचं, पेपर सुरू असताना ते पेपर पूर्ण होऊपर्यंत स्वतः कॉन्फिडंट कसं राहायचं, ऐन परीक्षेच्या काळामध्ये आपण परीक्षेमध्ये पेपर सोडवायला बसलोय आणि एखादा प्रश्न अगदी ओळखीचा असून सुद्धा आपल्याला एखादं उत्तर आठवायचं राहिलं, म्हणजे ऐन वेळी उत्तरच आठवेना, अशा वेळेला कॉन्फिडंट कसं व्हायचं आणि आपली कन्सेप्ट तिथं कशी क्लिअर करायची, आपला फोकस कसा करायचा, आपलं टेन्शन वाढू नाही द्यायचं, याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मुलांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट स्किप न करता बघायचा आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवायला विसरायचं नाही बरं। तर पहा, आज आपण बघतोय परीक्षेमध्ये यश मिळवायचं कसं। विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःकडे विजय म्हणून पाहिलं पाहिजे। म्हणजे कसं रे, तर पहा, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे। आधी परीक्षा सुरू असताना आपण जेव्हा पेपर सोडवायला बसलो आहोत आणि समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवायचं राहिलं, आठवेना, फार वेळ आठवतोय पण आठवेना, मग काय करायचं? अजिबात घाबरून जायचं नाही, नीट लक्ष देऊन ऐका। एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आठवलं तर काय करायचं, हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे। तर स्वतःला घाबरून किंवा आता मग आपल्याला काही येणार नाही किंवा आपले मार्क जातील, हा अजिबात न्यूनगंड बाळगायचा नाही। तर करायचं काय बाळांनो, ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आठवत नाही तो प्रश्न तिथं सोडायचा, फारसा वेळ त्या प्रश्नाभोवती घुटमळत घालवायचा नाही। मग काय करायचं, तर पुढचे प्रश्न आपण आधी सोडवून घ्यायचे। कारण होणार काय बघा, एखादा प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 1 व्यवस्थित लिहिला, अगदी व्यवस्थित लिहिला, 2 लिहिला, 3 लिहिला आणि 4थ्या प्रश्नामध्ये मग कोणताही विषय असो आणि असं वाटायला लागलं की बाबा अरे मला आठवतच नाहीये, काय करू? मग त्या प्रश्नावरती अडखळत न बसता पुढं जायचं, पेपर पूर्ण करून घ्यायचा आणि मग थोडंसं शांत राहायचं। शांत राहिल्यानंतर डोळे मिटा, क्षणभर मिटा आणि त्या प्रश्नाच्या, त्या धड्याच्या आतमध्ये जा। म्हणजेच कोणत्या विषयीचा हा कितवा टॉपिक आहे, हा टॉपिक शिकवत असताना वर्गामध्ये शिक्षकांनी कसा शिकवला होता ते थोडंसं आठवा। आपल्या स्मृती पटलावरती एक जागृत पटल असतं आणि त्याला आपण स्मृती पटल आणि दृश्य पटल अशी नाव देतो। बघा, उदाहरणार्थ सांगते, आपण जर एखाद्या व्यक्तीला ओळखत असू तर आपल्याला दिसणारी ती व्यक्ती ही अमुक व्यक्ती आहे हे पटकन लक्षात येतं, पण नाव पटकन लक्षात येत नाही। म्हणजेच दृश्यपटल, सायकोलॉजी सांगतं, मी नाही बरं का, सायकोलॉजी असं सांगतं की दृश्यपटल आपलं खूप जागरूक असतं आणि म्हणून दृश्यपटल म्हणजेच आपण हा धडा, ज्या धड्यातला तो प्रश्न अडलेला आहे तो त्यावेळी धडा शिकवत असताना शिक्षकांनी कसा शिकवला होता, मी कितपत लक्ष देऊन ऐकला होता, इतपत आपल्याला डोळे बंद करायचेत आणि त्या पाठाकडं, त्या धड्याकडं, त्या शिक्षकांच्या वाक्यांकडं लक्ष पुनर्विचार करायचा, म्हणजे आपल्या स्मृतीला थोडंसं पाठीमागं घेऊन जायचंय। मग मी तुमच्या धड्यामध्ये काही नोट्स लिहून दिल्या होत्या, स्वाध्यायामध्ये कुठं प्रश्न सोडवला होता, सोडवत असताना आपण काय मांडणं सोडवला होता, यावर थोडासा फोकस करायचा आणि मग खूप लक्ष देऊन, जेव्हा मनामधला गोंधळ जातो, सगळे प्रश्न सोडवून झालेले असतात आणि आपण मग त्या प्रश्नावरती फोकस करतो, तेव्हा नक्कीच कुठेतरी धागे दोरे लागायला मदत होते आणि त्याच्यामध्ये ओन माइंडेड थोडंसं काय करायचं आहे, प्रश्न घालायचा। त्या धड्यामध्ये काय होतं, नेमकं कशावरती रिलेटेड धडा आहे याची थोडीशी कन्सेप्ट पूर्ण करायची आणि तो प्रश्न लिहायचा, पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे। पण प्रयत्न करायचाच आहे, प्रश्न सोडून द्यायचा नाही।
सगळ्यात पहिल्यांदा अडकलेले किंवा अवघड पडलेले प्रश्न. असं नाही आहे बरं फक्त मोठं किंवा फक्तच अभ्यास न करणाऱ्या मुलांच्या बाबतीत हा प्रश्न होऊ शकतो. कधी कधी अधिक अभ्यास करणाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकतं. आणि म्हणूनच माइंड सेट करा, विश्वास ठेवा की मला येणार आहे, मी हे करणार आहे आणि माझ्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर आठवलं जाणार आहे, इतपत स्वतःला कॉन्फिडंट ठेवायचं आहे. कधी कधी मुलं काय करतात रे, तर बघा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन किंवा अभ्यास नेमका काय करायचा हेच समजत नाही. व्हॅल्युएबल कोणते चॅप्टर आहेत, अख्खं पुस्तक बघत असताना सगळेच्या सगळे धडे 1-2 दिवसात करणं परीक्षेच्या कालावधीमध्ये होत नाही. आधीपासून केलं असेल तर ठीक, आणि नसेल केलं तर अशा वेळेला नेमकं कोणता चॅप्टर व्हॅल्युएबल आहे, नेमकं आपण काय करू शकतो, आपल्याला सोपं काय जाऊ शकतं, याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पहा, टॉपर विद्यार्थी असतो त्याच्यामध्ये नेमकं काय वेगळेपणा असतो माहित आहे का रे बाळांनो तुम्हाला? टॉपर विद्यार्थ्यामध्ये तो पण तुमच्यासारखाच आहे, तुमच्याच वयाचा आहे. मग या टॉपर विद्यार्थ्याकडं असा एक गुणधर्म असतो बघा, तो तुमच्याकडं आहे का? टॉपर विद्यार्थी हा इतर 4 चौघांपेक्षा वेगळा का असतो? कारण तो हार्डवर्क करत नाही, स्मार्टवर्क करतो. मग कसा करत असेल? आणि हार्डवर्क आणि स्मार्टवर्क याच्याकडं म्हणजे काम तर प्रत्येक जण करतात, हार्डवर्क तर प्रत्येक जण करतात, तुम्ही म्हणाल आम्हीही करतो. मग करत असताना फोकस नेमकं तुम्ही कोणत्या गोष्टीवरती ठेवलाय? आता एक पुस्तक काढाल, एक विषय घ्याल, नंतर थोड्या वेळानं वहीच वाचतो, नंतर म्हणाल गाईड वाचतो नाही, नंतर म्हणाल नोट्स वाचतो नाही, नंतर म्हणाल व्हिडिओ बघतो. यूट्यूबवर बरेच रिलेटेड व्हिडिओ आहेत, मग यांचे बघतो, त्याचे बघतो, याचे बघतो. असं करत 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 तुम्ही काय करताय, तर स्टडीवरचा फोकस कुठेतरी बाजूला करताय. तर ते न करता एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. तो धडा आपण पूर्ण वाचायचा आहे, त्याचं ॲनालिसिस स्वतः करायचं आहे. सातत्य ठेवा, मी करणार आहे, टेन्शन वाढवून घ्यायचं नाही आपल्याला, मार्क्स माझे वाढणार आहेत आणि मी हे करू शकतो, या पद्धतीनं आपण पुढं जायचं आहे. बघा रे बाळांनो, या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर काय असेल असं जर कुणाला तुम्हाला प्रश्न विचारला, बघा मी परत एकदा म्हणतीये, या जगामध्ये प्रत्येकांसाठी काय महत्त्वाचं आहे असा जर प्रश्न कोणी विचारला किंवा मीच विचारला असं समजा, तर तुमच्यापैकी उत्तर काय येईल? समजा मी वर्गात बोलतेय तुमच्याशी आणि तुम्हाला प्रत्येकानं विचारलं की आपल्या समोर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सगळ्यात आपण कशाला महत्त्व द्यायचं, तर कोण म्हणेल अभ्यासाला, कोण म्हणेल पैशाला, कोण म्हणेल स्ट्रेंथला, कोण म्हणेल आरोग्याला, कोण म्हणेल आई वडील. जे काही प्रत्येकांचं उत्तर इथं वेगवेगळं असणार आहे. बट मी म्हणतेय बाळांनो, आपल्या समोर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती वेळ आहे. हो, वेळ. का सांगू? वेळ ही सर्वांना समान दिलेली आहे. या वेळेमध्ये, कारण पैसा कमी जास्त असू शकतो, प्रत्येकांचे पालक कमी जास्त पद्धतीनं मदत करणारे असू शकतात, प्रत्येकांकडं माइंड वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, पण आपल्या सर्वांना जर विजयी ठरायचं असेल, आपल्या सगळ्यांना जर मार्क उत्तम पाडायचं असतील, स्वतःकडं फोकस करून मी काय करणार आहे हे जर जगाला दाखवायचं असेल, आणि त्यासाठी माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे माझा वेळ. वेळ सगळ्यांकडे आहे, परिस्थिती सगळ्यांची समान नाही आहे, पैसे सगळ्यांकडे समान नाही आहेत, सर्वांचे पालक सुद्धा समान दर्जाचे नाहीत. मग माझ्याकडे समान काय आहे की जेणेकरून मी इतरांवर मारा करून मी पुढे जाऊ शकतो, तर ती आहे वेळ, जी सर्वांना समान मिळालेली असते. मग त्या वेळेचा उपयोग कसा करायचा, नेमका कुठं आणि कसा करायचा, वेळ कुठं घालवायचा आणि घालवायचा नाही वेळ, माझा प्रत्येक क्षण हा माझ्या सामर्थ्यासाठी, माझ्या उन्नतीसाठी असेल, असं जेव्हा आपण उपयोग करून त्या वेळेचा सदुपयोग करून पुढे जातो, तेव्हाच बाळांनो आपण विजयी ठरतो. तर पहा, जस्ट तुमचं माइंडसेट करण्यासाठी आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमच्याशी मनोगत साधावंसं वाटलं म्हणून केलेला हा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला बाळांनो?
तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही लिंक शेअर करा. नमस्कार.